तेव्हा मी म्हणलं आईला की मला हा अनुभव घ्यायचा आहे आणि मला हे करून बघायचं आहे. आणि थँकफुली तोपर्यंत ना मी मार्क्स माझे खूप चांगले असायचे. शांत आता स्वभाव मी म्हणलं तर माझा नवरा बघत असेल पॉडकास्ट, त्यामुळे त्याला खोटं वाटेल, पण इंट्रोवर्ट आपण म्हणू तशी मी आहे. मला हो म्हणजे मी पुस्तकं खाते लिटरली असं म्हणलं तरी चालेल. पुस्तकं आम्हाला सगळ्यांनाच घरात वाचायला खूप आवडतात. प्रत्येक वेळी स्टेजवर मला डोळ्यात पाणी येतं. म्हणजे त्यासाठी काहीच एफर्ट्स मला घ्यावे लागत नाही. पण आता अक्षरासुद्धा लोक भेटतात आणि मास्तरीणबाई म्हणून अजूनही हाक मारतात किंवा तुमची मास्तरीणबाई आम्हाला लक्षात आहे. मी थोडी जाड झाले किंवा बारीक झाले तर माझी आई मला लगेच कमेंट करते की हां आता गालवर आहे. मला खायला प्रचंड आवडतं. मी जिथे जाईन, नवीन ठिकाणी फिरायला गेले तर मला तिथली पाणीपुरी खायला आवडेल, मला गुलाबजाम खायला आवडतील. मला लिहायला लहानपणापासूनच आवडायचं आणि कविता एक्झॅक्टली कधी सुरू झाल्या मला आठवत नाही, पण शाळेत असतानाच सुरू झाल्या होत्या. पण तू म्हटलीस तसं हे फार जणांना माहीत नाही. याचं कारण असं आहे की मला असं वाटायचं की आपण आपल्यासाठी लिहितो ना. माझीच ओळख मला नव्याने भेटली. तिला प्रश्न मी खूप विचारले, तिने उत्तरं माझ्याच आवाजात दिली. माझ्यासाठी रोज वेळ काढत जा, माझी ओळख मला उसासून म्हणाली. प्रेरणा, ऊर्जा, शक्ती माझीच नाव आहेत म्हणे. तिने माझ्या मनात रिपोस्ट केलं. सोशल गर्दीत भरकटत जाण्याआधी तिने वेळीच मला सावरलं.